हे गाइस, वेलकम बैक टू रोशन केदार यूट्यूब चैनल। स्वागत है आप सभी का हमारे व्लॉग में। दोस्तों फ्रेंड्स, आज हमारा व्लॉग का टॉपिक है बोईसर महोत्सव 2024। बोईसर महोत्सव मतलब फ्रेंड ठीक 7 बजे ना प्रोग्राम होने वाला है फ्रेंड, सर्कस ग्राउंड पे। सर्कस ग्राउंड मैंने आपको दहियाटी के ब्लॉग में मैंने आपको दिखाया था फ्रेंड, तो उसी ग्राउंड पे ना ठीक 7 बजे ना प्रोग्राम होने वाला है। और इसके ऑर्गेनाइजर है श्री प्रशांत आत्माराम संखे, इस प्रोग्राम के ऑर्गेनाइजर। और हाँ फ्रेंड, सबसे बड़ी मेन बात फ्रेंड कि आज बोईसर में ना एक मेहमान आने वाले हैं फ्रेंड्स। बताऊं? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। ओके फ्रेंड, चलो बता ही देता हूँ। दिल थाम के बैठिए फ्रेंड। महाराष्ट्र पे अपनी कला से, अपनी अदा से दिलों पे राज करने वाली सबसे कातिल गौतमी पाटिल। जी हाँ दोस्तों, सबसे कातिल गौतमी पाटिल बोईसर में आने वाली फ्रेंड। और इनको इनवाइट किया गया है श्री प्रशांत आत्माराम संखे। बोईसर महोत्सव कार्यक्रम में इनको इनवाइट किया गया है। तो फ्रेंड गौतमी पाटिल कोई नॉर्मल लड़की नहीं है फ्रेंड। गौतमी पाटिल एक स्टेज परफॉर्मर है, एक डांसर है फ्रेंड। आप इनके इंस्टाग्राम पे गौतमी पाटिल नाम डालना, उनकी इंस्टाग्राम की आईडी पर ब्लू टिक भी है। ओके फ्रेंड, तो गौतमी पाटिल ठीक 7 बजे आने वाले। तो आज डांस का प्रोग्राम होने वाला है फ्रेंड मैं तो बहुत एक्साइटेड हूँ। शाम को 7 बजे जाने का है फ्रेंड, अभी तो सुबह के 10 बज रहे। शाम तक ही इंतजार करना है। तो यहाँ पे जितने भी मेरे नए दोस्तों होंगे, सबसे पहले मेरे अभी के अभी चैनल को सब्सक्राइब कर लो फ्रेंड्स, क्योंकि आप लास्ट तक भूल ना जाओ। ओके फ्रेंड, तो शाम को मिलते हैं फिर। A few hours later. जा रहा अभी गौतमी पाटिल का डांस देखने, तो वीडियो को स्किप करके मत देखना फ्रेंड, लास्ट तक जरूर देखना। आगे फ्रेंड्स आ गए अभी हम लोग, नज़दीकी अभी। ओके, तो अभी हम एंट्री मारने वाले हैं। एक सुंदर लावणी झाली आहे, पण लावणी नंतर आपण जात आहे एक सुंदर वेस्टर्न डान्स कडे। येते आमच्या कार्यक्रमाची वेस्टर्न होनारे। अरे प्यार करना है तो निर्मा वाली से करो। अरे प्यार करना है तो निर्मा वाली से करो। कहती पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो। रसिक प्रेक्षकांकडे आपण जात आहे एक सुंदर से गाणी। कालेगल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत। म्युझिक। व्हॉलेंटिअरनी जरा खुर्च्या अरेंज करून देता, इथे बसवा जरा, खुर्च्या घेऊन द्या। सर्वांनी खुर्च्या घ्या अगोदर, तुम्ही उभे आहे तर खुर्च्या घेतो ना, तुम्ही सगळ्या बाहेर इथे हे सर्वांनी बाहेर निघायचं, आता बसून घ्यायचं। कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे। ओके सर, त्या साईडून या, कोणी राहिलं त्या साईडला जायचं, इथे पण खुर्च्या आहेत।
बघण्यासारखं. मला एक विचार, नाना पाटेकरचा एक डायलॉग आठवलाय. नाना पाटेकर आवडला, नक्की आवडलं तर नक्की टाळा. नाना पाटेकर काय म्हणतात, अच्छा जिंदगी ने जिंदगी भर गम दिए, जितने भी लड़की ने नंबर दिए सब बंद दिए. बजाव टाले शांताबाई आली. जय हिंद जय महाराष्ट्र. अच्छा आहे, अच्छा आहे. आता येत आहे एक सुंदर खचकेबाज मराठी लावणी सादर करण्यासाठी येत आहे आमच्या कार्यक्रमाची लावण होती नृत्याची बिजली माही पुणेकर. गाणेच बोल आहे मला प्रीतीच्या झुल्यात येणार आहे. मला सांगा, गौतमी पाटील आल्यावर शिट्ट्या कुणाकोणाला वाजवतात? सगळे गाणे वाजलेले आहे. वेस्टर्न डान्स झाली, लावणी झाली, पण आता येत आहे कुणाला बोलवायचं? बोलवायचं का? नक्की. एका टाळ्या. बघितलं बैलगाडा सगळे गाणे बघितले आहे. गौतमी पाटील यांना पण बघितलं आहे. डान्स बघायचा राहिलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आलेल्या सर्वांचं मला स्वागत. म्युझिक आवाज वाढवायचा आहे. आवाज वाढवायचा, आवाज
तिचा डान्स बघून हैदराबादची आठवण आली. आता हैदराबाद बाईने उखाणा काय घेतला असं म्हणली काय आया रामा पापा इडली डोसा सांबर मुलं उखाणा घ्या. तिने उखाणा घेतला तिने हिरवा वाटाणा पिवळा वाटाणा उडतो टाना टाना. हिरवा वाटाणा पिवळा रामाना लाकडाने मारत रात्री दाना दाना. हे असं पाहिजे. एक जोरदार टाळ्या आणि खास सर्वांच्या विनंती आयोजक श्री प्रशांत आत्माराम संख्येसाठी दादासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा जोरदार. या ठिकाणी खास सर्वांच्या उपस्थितीमुळे खूप सुंदर कार्यक्रम इथं भरवण्यात आलेले आहेत. त्याला स्टेजवर बोलून घ्यायचं. पालक आलेल्या मुलीची स्टेजवर यायचं. आई आणि लेकीचं खूप मोठं प्रेम असतं या ठिकाणी. जगात साई आहे आणि दुनियामध्ये आई आहे. आईसाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आपलं लेकरू कुठे असलं तर तिला वाटतं की लेकरू सुखरूप असायला पाहिजे. याठिकाणी खूप धन्यवाद. खूप चांगलं काम केले साहेबांनी. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. सगळ्यांना एकत्र आणले साहेबांनी. खऱ्या अर्थाने खूप धन्यवाद साहेब. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि गौतमी पाटील यांना बोलवलं. खूप धन्यवाद. थँक्यू. एकदा टाळ्या. या ठिकाणी खास जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मला सांगा इथं कोळी बांधव किती आहे? कोळी बांधव किती आहे? टाइमपास चित्रपट कोणी बोलले टाइमपास. आई बाबा आणि साई बाबा शपथ मी हिलाच पटवणार. या ठिकाणी खास एक सूर कोळी बांधवण्यासाठी एक सुंदर असं कोळी गीत आपल्या समोर सादर होत आहे. येते आमच्या घरा गावाची रजिस्ट्रार विष्णुलाल आणि खास A few moments later. मला माहिती आहे मी जास्त काय बोलणार नाही. 10:30 वाजेपर्यंत परमिशन आहे. गौतमी पाटीलचे जितके गाणे असेल तितके गाणे होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येत आहे खास सिने अभिनेत्री महाराष्ट्राची आन बान शान तिरकी धुंदर. महाराष्ट्रात असं गाव नाही तिथं सबसे आधी गौतमी पाटील यांचं नाव नाही. एकदा जोरदार सरकार तुम्ही केलं मार्केट जाम. येत आहे कोण? सबसे आधी गौतमी
सूरज चांद रहेगा, गौतमी पाटिल का महाराष्ट्र में नाम रहेगा. यादव यादव ये जोरात आहे, येतोय सत्ता काढेल गौतमी पाटील आणि सगळे music. गाइस गौतमी पाटिल का डांस हो चुका है, अभी हम घर पे जा रहे हैं। घर पहुंच के मैं आपसे बात करता हूँ। A few moments later. हाय फ्रेंड्स, देखा आप लोग ने किस तरह से गौतमी पाटिल ने परफॉर्मेंस किया फ्रेंड, किस तरह से गौतमी पाटिल ने डांस किया फ्रेंड। सीरियसली बोलता हूँ फ्रेंड, आज उनको मैंने लाइव देखा फ्रेंड, जिस तरह से उन्होंने डांस किया फ्रेंड, व्हाट अ एनर्जेटिक परफॉर्मेंस था फ्रेंड। इंस्टाग्राम पे वीडियोस में देखता हूँ, पर रियल लाइफ में मैंने आज उनको लाइव देखा। क्या एनर्जी है गौतमी पाटिल में, बहुत अच्छा उन्होंने परफॉर्म किया फ्रेंड, बहुत अच्छे की तरह से उन्होंने डांस किया फ्रेंड। पूरा महाराष्ट्र ऐसे ही उनका फैन नहीं है फ्रेंड। गौतमी पाटिल अपनी मेहनत, अपनी अदा की वजह से आज इस लेवल तक आई है, इसलिए गौतमी पाटिल दिलों पे राज करती है फ्रेंड। सबसे कातिल गौतमी पाटिल उनको कहा जाता है। आई होप आप लोग ने इंजॉय किया होगा फ्रेंड। मैं बहुत दूर खड़ा था फ्रेंड, सीरियसली बोलता हूँ फ्रेंड, मैं बहुत दूर खड़ा था। जितने भी आपने वीडियोस देखे वो सब मैंने जूम करके मैंने बनाया। गौतमी पाटिल का डांस आपको पूरा दिखा होगा। 10 बजे तक कार्यक्रम था, मतलब फ्रेंड टाइम बहुत लेट हो गया था। 10 सवा 10 बजे गौतमी पाटिल ने 15-20 मिनट डांस किया। सवा 10 बजे गौतमी पाटिल ने फिर डांस एंड किया। फिर वहाँ से गौतमी पाटिल ने चेकआउट किया फ्रेंड्स। 10 साढ़े 10 बजे मैंने फिर वहाँ से भी चेकआउट कर लिया। तो फ्रेंड्स फाइनली ब्लॉग में यहीं पे एंड कर रहा हूँ दोस्तों। ये ब्लॉग और गौतमी पाटिल का डांस आपको कैसा लगा फ्रेंड, कमेंट सेक्शन में जरूर बताना। इस वीडियो को अभी तक आपने लाइक नहीं किया हो तो लाइक कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए अपने फ्रेंड्स को, अपने रिलेटिव्स को। और डेली अपडेट के लिए मुझे इंस्टाग्राम पे फॉलो कीजिए। डिस्क्रिप्शन में मैंने लिंक दिया है, जाओ उसे टैप करो, फॉलो करना मत भूलना। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग, कीप लविंग, कीप सपोर्टिंग। मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, बाय बाय।